नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। नायडोंगरीच्या राजकारणात मोठे टर्निंग पॉइंट। 70 वर्षांची सत्ता उधळून लावणारे लोकनेते शशिकांत मोरेंचा वारसा सुपुत्र अथर्व पुढे नेणार का? नायडोंगरी प्रतिनिधी। गावाच्या राजकारणात केवळ नाव कमवणे सोपे असते, पण जनतेच्या मनात आपले स्थान कायम ठेवणे आणि प्रस्थापितांच्या अभेद्य गढीला सुरुंग लावणे हे काम केवळ एखादा लोकनेताच करू शकतो। नायडोंगरी ग्रामपंचायतीवर तब्बल 70 वर्षांपासून असलेल्या प्रस्थापितांच्या सत्तेला उधळून लावत एक नवा इतिहास रचणारे माजी पंचायत समिती सदस्य लोकनेते शशिकांत भाऊ मोरे यांची आठवण आजही जनतेच्या मनात जिवंत आहे। सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणे आणि गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देणे ही भाऊंची कार्यशैली आजही पारावरच्या चर्चेचा मुख्य विषय असते। त्यांच्या या ऐतिहासिक बदलाबद्दल आणि त्यांनी आपल्या पत्नीला सरपंच पदावर विराजमान करून महिलांना दिलेल्या नेतृत्वाबद्दल गावकऱ्यांमध्ये आदराची भावना आहे। अपेक्षांच्या ओझ्याखाली अथर्व यांचे भविष्य। आता त्यांच्या पश्चात नायडोंगरीच्या राजकारणात एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे। वडिलांचा वारसा, त्यांचे कार्य आणि जनतेशी असलेले घट्ट नाते लक्षात घेता त्यांचा मुलगा अथर्व शशिकांत मोरे राजकारणात सक्रिय होणार का? वडिलांनी कमावलेला विश्वास आणि त्यांच्याविषयी असलेल्या अपेक्षांचे ओझे पेलण्याची ताकद अथर्व यांच्या तरुण खानदानमध्ये आहे का, याबाबत गावात चर्चांना उधाण आले आहे। गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचे मत आहे की अथर्व मोरे यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यास ते वडिलांचा विचार पुढे नेत गावाच्या विकासाला अधिक गती देऊ शकतात। वडिलांचा दरारा आणि जनसंपर्क हा त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरू शकतो। गावाचे लक्ष अथर्व निर्णयाकडे। मात्र अथर्व मोरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। तरीही त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे आणि निर्णयाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे। येणाऱ्या काळात ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरतात की वेगळा मार्ग निवडतात, यावर नायडोंगरी गावाच्या राजकारणाचे भविष्य अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। एवढे मात्र नक्की की या चर्चेमुळे गावाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून एक नवा मोरे अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत। आपण पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व जास्तीत जास्त शेअर करा।